आताच आमच्या बोंडेजीने अतिशय विस्तृत पद्धतीने हेडमास्टर क्लास कसा घेतो तसा क्लास घेऊन आपल्या सगळ्यांना सगळं शिकवलेलं आहे. ही निवडणूक बांधवानो काही अर्थाने तशी महत्वाची आहे आणि हा आमचा प्रभाग 13 आमच्या बॉस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या होम पिचवर आहे आणि म्हणून इथे आपण सगळ्या जणांची संवाद साधत असताना आपण सगळ्या जणांना मी विनंती करण्यासाठी आले आहे की ह्या निवडणुकीकडे तुम्ही अत्यंत बारकाईने हिंदू म्हणून पाहिलं पाहिजे. माझे असंख्य पत्रकार मित्र विचारतात की नितेशजी तुम्ही नेहमी हिंदू मुसलमान हा विषय का करता, नेहमी धर्माधर्मामध्ये भांडणं का लावता. मी त्यांना एवढंच उत्तर देतो, अरे बाबा आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही अगर हिंदूंची बाजू घ्यायची नाही, हिंदूंचं हित बघायचं नाही, हिंदूंना ताकद द्यायची नाही, मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबादकडे जाऊन करायचं का. या आमच्या महादेवाच्या भूमीमध्ये अगर आमच्या हिंदू समाजाकडे कोणी आकार वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना जसा तसं उत्तर देणं हे आम्ही कर्तव्य स्वीकारून ह्या निवडणुकीकडे पाहतो. आता महापालिकेची निवडणूक आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिक म्हणून तुम्हाला 18 प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि म्हणून हे देणारे जे तुमचे नगरसेवक असतील, हे देणारे जे तुमचं नेतृत्व असेल ते अगर आपल्या हक्काचं नसेल, आपल्या विचाराचं नसेल तर तुम्हाला या 18 प्रकारचे नागरी सुविधा मिळणार आहेत का हा प्रश्न खरं म्हणलं तर एक दुसऱ्याला विचारला पाहिजे. या अमरावतीने तसं खूप काय पाहिलेलं आहे. जातीय दंगली असेल, हिरव्या सापांचे वळवळ असेल, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सारखे असंख्य केसेस या आपल्या अमरावती शहराने पाहिले. आमच्या बोंडेजींनी काहीचा उल्लेख केला. माझ्या त्या तरुण मित्राला वरती उठून त्याला विचारलं, बाबा तुला कितींदा मारलं. तो बोला 36 वेळा. बोला अरे बाबा कुठेतरी लिहून ठेव, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, कधीतरी आपल्याला मोहल्ल्यामध्ये जाऊन विथ इंटरेस्ट परत तिला सगळे द्यायचं आहे, परत चिंता करू नका. कारण का आपला बॉस आता वर्ष बंगलावर बसलाय, आपल्याला कोण काय करत नाही, चिंता करू नका. पण हे हिशोब चुकते करायचे असतात. कारण का महाविकास आघाडीच्या काळात तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल हे कसे हिरवे साप वळवळायचे. आपल्या हिंदू सणांच्या वेळेस ह्यांचे कसे सरतन से जुदावाले नारे बाहेर यायचे. आमचे हिंदूंचे सणासुदीच्या मिरवणुका निघाल्या ते लगेच हे दगड आणि चपला मारणार, लगेच पाकिस्तानचे झेंडे फडकवणार. म्हणून तुम्ही हिंदू म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने सतर्क राहिलं पाहिजे. आता तर फतवा निघालेला आहे, फतवा की या महापालिकेच्या महापौर पदावर आम्ही एका मुसलमान समाजाच्या व्यक्तीला बसवणार आहे. वा, आणि मग आम्ही काय गोट्या खेळणार, बघत बसणार की तुम्ही कसं त्या आय लव्ह मोहम्मद वाल्याला बसवता आणि आम्ही काय त्याला आदाब म्हणायला तिथे जाणार काय. म्हणून ह्या निवडणुका महत्वाच्या आहेत. हे अगर हिंदुत्वाचा गड असेल, या प्रभागामध्ये ती महापालिकेची इमारत असेल तर आपण निर्धार करायला पाहिजे की त्या महापालिकेच्या इमारतीमध्ये त्या महापौरच्या खुर्चीवर आय लव्ह महादेववालाच बसला पाहिजे. हा निर्धार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. कोणी याची हिंमत आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये करता कामा नये. हा विचार पण कसा येऊ शकतो सांगा तुम्ही. कोण पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये अशी हिंमत करणार का. कोण पाकिस्तानमध्ये असा कुठल्या हिंदूंनी सांगितलं कि नहीं वो कराची के महापालिके के चुनाव में हमको वहां आय लव्ह महादेव वाला ही बिठाना है. किती कापून त्याला पाठवतील परत. अशा जागी वस्त्र मारतील ना, बसू पण शकणार नाही. आणि ही सगळी हिंमत हे आमच्याकडेच करतात. बांगलादेशमध्ये बघा कसं काय होतंय माझ्या हिंदू समाजाबरोबर.
तिकडल्या मंदिरं बघा, एक हिंदू म्हणून ज्याला विचारताय तू अगर हिंदू असेल तर जाळून मारण्याचं काम त्या बांगलादेशमध्ये होत आहे. पहलगामच्या वेळी काय झालं, ते अतिरेकी त्यांनी आपल्या माता भगिनींना विचारलं, त्यांच्या डोक्याकडे पाहिलं, ज्यांच्या माता भगिनीकडे डोक्यावर सिंदूर होतं लगेच त्यांना त्यांच्या गोळ्या घातल्या. ही परिस्थिती आपल्याला इथे बघायची. ही हिंमत हे लोक आपल्या अमरावतीमध्ये, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये कशी करू शकतात? पाकिस्तानमध्ये चालत नाही, बांगलादेशमध्ये चालत नाही. म्हणून आमच्या या प्रभागाच्या, आमच्या अमरावतीच्या हिंदू समाजाने येणाऱ्या 15 तारखेला संदेश दिला पाहिजे की आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये त्या खुर्चीवर आमचे सगळे नगरसेवक फक्त जय श्रीराम वालेच बसणार. हा संदेश तुम्ही या माध्यमातून दिला पाहिजे. हिंमत होता कामा नये, हिंमत होता कामा नये. कारण हे आमचे कधीच होणार नाहीत, लक्षात घ्या. बघा त्या ओवैसीचे भाषण, बघा त्या कार्टे अब्बू आझमीचे भाषण, धमक्या देतायत, आम्हाला आव्हान देतायत, मोठी मोठी भाषणं करून तुमच्या अमरावतीमध्ये जातायत. त्यांना वाटतंय की मुसलमान समाजाला इथे तापवलं तर आमचा महापौर लवकर बसेल, अशी त्यांची गैरसमज आहे. त्यांना नाही माहिती आमची हिंदूंची ताकद. आपण संख्येने जास्त आहोत. तुम्ही एकदा अगर निर्धार केला की आमच्या अमरावतीकडे कुठलाही हिरवा साप वळवळ करू शकणार नाही तर हे लोक बिळातून पण बाहेर निघणार नाही. एवढी पण ताकद हे लोकांची नाहीये. लव्ह जिहाद, लँड जिहाद बद्दल आव्हान देतात आम्हाला. तो ओवैसी त्या बोलून जातो की कुठे आहे लव्ह जिहादचे केसेस? उगाच आम्हा लोकांना हैराण करतात, आमच्या तरुणांना खोट्या केसेसमध्ये टाकतात. तुमचे काय तरुण रोज सत्यनारायणची पूजा घालत बसतात काय रे? रोज काय ना काहीतरी कारनामे करणार, रोज आमच्या हिंदू महिला माता भगिनींना या लव्ह जिहाद सारख्या केसेसमध्ये अडकवणार आणि विचारणार की लव्ह जिहाद होतो कसा? अहो 100 पेक्षा जास्त पीडित कुटुंबांना मी स्वतः भेटून आलेलो आहे. असंख्य माझे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते जेव्हा त्या माझ्या हिंदू बहिणींना वाचवतात, त्या पीडित कुटुंबाच्या आई वडिलांची जाऊन भेटतात, तेव्हा त्यांच्या आई वडिलांचे अश्रू त्या ओवैसीला दिसणार नाही. ती बहीण जेव्हा आपल्या आई वडिलांना ओळखत नाही, अहो ते सोडा, कित्येक आपल्या हिंदू बहिणी या लव्ह जिहादच्या निमित्ताने जेव्हा त्या फसतात, बिचारा एक सकाळी लगेच कुठेतरी सौदी किंवा कुठल्या तरी दुबईमध्ये त्यांचे डोळे उघडतात. आणि हा आम्हाला काटा विचारतो की ते लव्ह जिहाद होतो की नाही. तरी त्याचा नाडा खेचून त्याला घेऊन जायला लागेल मला. मी बोललो होतो बोंडे साहेबांना, साहेब माझी जरा सभेची तारीख चुकली, जेव्हा तो ओवैसी तुमच्या अमरावतीमध्ये असेल ना तेव्हाच सभा लावले पाहिजे होते, होऊन जाऊन दे तेव्हा यांना. मग बघू तो अमरावतीवरून परत कसा हैदराबादला जातो. गेला तरी ना नाडा पण हातात ठेवणार नाही अशी अवस्था करून दाखवते. म्हणून उगाच आमच्या या भूमीमध्ये येऊन आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हे आमच्या देवाभाऊचं महाराष्ट्र आहे. इथे तुम्ही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला परत एका पायावर घरी जाऊन देणार नाही. ही परिस्थिती आमच्या इकडचा हिंदू समाज करेल. ही ताकद आमची इथे तयार झालेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे, हे जे आमचे 4 हिंदुत्वादीचे शिपाई आहेत ते उद्या जेव्हा महापालिकेमध्ये जातील तेव्हा तुमचा विकास आणि तुमचा संरक्षणाचा शब्द येऊन तुमच्याकडून जातील. कोणी आमच्या ह्या भागामध्ये कुठलाही अनधिकृत मदार, मस्जिद ते कुठेही अगर हिरवी चादर टाकण्याची मस्ती करतील तर माझे हे 4 हिंदुत्वादीचे शिपाई त्याला तिकडला तिकडे ठेचण्याचं काम करतील. हा विश्वास देण्यासाठी तुम्हाला आलेला आहे, विश्वास देण्यासाठी. बघा बोंडे साहेबांनी काय उल्लेख केला, हिंदू बांगलादेशी रोहिंग्याची संख्या बघा कशी वाढते. पहिले 14% होती, मग आता 25% गेले. मुंबई सारख्या शहरामध्ये टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आलाय, मुंबई सारख्या शहरामध्ये 30% हे लोक वाढतायत. कुठून आले हे लोक सगळे? कोणी आणले हे लोक सगळ्यांना? तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे. या अमरावती शहरामध्ये हे जेवढे रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत त्यांना पाणीचं कनेक्शन कोण देत आहे, विजेचं कनेक्शन कोण देत आहे, सगळे सोयी सुविधा कोण देत आहे, ह्याचा विचार करणारी ही निवडणूक आहे.
तुम्ही योग्य लोकांना त्या महापालिकेमध्ये पाठवाल तर आम्ही तुम्हाला शब्द देतो, एकही या रोहिंगे बांगलादेशीला 16 जानेवारीची सकाळ बघायला देणार नाही, हा शब्द तुम्हाला आम्ही लोक तिथे देऊन जातो. ही ताकद तुमच्या सगळ्यांच्या मागे आम्ही उभी करू. फक्त तुमची ताकद या निमित्ताने आमच्याकडे उभे राहा. आज आमच्या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये काहीच कमी पडणार नाही. महापालिका म्हणून जेवढी काय ताकद विकासाच्या माध्यमातून ते द्यायची आहे, जी काय निधी तुम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे, ते सगळ्याच्या सगळ्या सुविधा आम्ही निश्चित पद्धतीने करू. फक्त तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की आमची ही महापालिका ही हिंदू विचाराच्याच लोकांकडे असली पाहिजे. ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. मला बोंडे साहेब बोलत होते की हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. इथे ज्या नेहमी हिंदुत्वाच्याच विचाराचे नगरसेवक निवडून जातात, मग तुमची तर जबाबदारी अजून वाढलेली आहे. कारण का आमच्यातल्याच वळवळ करायला उभे राहिलेले आहे. कोण घड्याळावर आहेत, कोण पानावर आहे. मी त्यांना सांगितलं, ह्या पानाचं तुम्ही आमच्याकडे कधी सोडाव. एकदाच आम्ही ढिलं करून टाकलं ना, उभं राहायला पण जमणार नाही. ते घड्याळ पण आमच्याच लोकांनी आहेत. एकदा काय आमच्या देवाभाऊनी त्या घड्याळातून बॅटरी काढली ना, तो पण काटा चालणार नाही. आणि म्हणून याचा तुम्ही मतदार म्हणून विचार करा. तुम्ही हिंदू म्हणून, अगर एका राष्ट्रभक्त संघटना म्हणून, भारतीय जनता पक्ष म्हणून अगर तुम्ही कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबलं तर कोणीही तुम्हाला बाकीचे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. ही राष्ट्रभक्त लोकांची संघटना आहे. या भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही 370 पासून राम मंदिर निर्माण करणारे कोण असतील तर ते भारतीय जनता पक्ष आणि आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. या चारही लोकांना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे. या चारही लोकांना मतदान म्हणजे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान आहे. हा विचार करून तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला बाहेर निघा. आणि म्हणून फक्त 2च दिवस राहील, 13, 14 आणि 15 तारखेला मतदान. ते लोक तयारीमध्ये बसले असतील. ते 15 तारखेला मतदान झाल्यानंतर लगेच आपली शेरवानी घालून कधी मी त्या खुर्चीवर जाऊन बसतोय आणि सरतन से जुदा म्हणतोय, ही तयारीमध्ये बसल्या. तुम्हाला त्यांचे सगळे मनसुबे हाडून पाडायचे. तुम्ही हिंदू म्हणून तुम्ही एक निर्धार करा की मी 15 तारखेला कुठलाही विचार न करता, माझे कुठलेही हिंदू मत इकडे तिकडे न जाता फक्त ना फक्त भारतीय जनता पक्षाच्याच मागे मी उभी करेन. हा विचार घेऊन अगर तुम्ही मतदान केलं तर ह्यांचे कुठलेच मनसुबे, कुठलेच षडयंत्र पूर्ण होणार नाही. हा शब्द आम्ही तुम्हाला देऊन जातो. म्हणून परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांना विनंती करणार, हे माझे चारही उमेदवार हे तुमच्या संरक्षणासाठी, तुमच्या विकासासाठी आम्ही सगळ्या जणांनी उभे केले आहेत. तुम्ही फक्त कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबून ह्यांना आशीर्वाद द्या आणि ह्यांना जय श्रीराम म्हणत त्या महापालिकेमध्ये पाठवा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, हिंदू म्हणून तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचं काम माझे हे चारही सहकारी करतील. हा शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम.